आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। सांगलीत सीईओंच्या दालनाजवळच लाचखोरीचा थैथाट। 2000ची लाच की 2000 भ्रष्टाचारांचे दरवाजे। सांगली जिल्हा परिषदेत गैरव्यवहारांचे रॅकेट आता पूर्णपणे उघडे पडले असून सरकारी पगार, गैरसरकारी धंदे, वित्त विभागातच भ्रष्टाचाराचा बाजार भरला असून सीईओ विशाल नरवाडे यांच्या नाकाखालीच वित्त विभागात लाचलुचपत पूर्णपणे उघडपणे सुरू असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या खाबुगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन घालणार कोण आणि कधी याचा प्रश्न सर्वसामान्य कर्मचारी वर्गातून उपस्थित होत आहे। गुरुवारी रात्री मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनापासून अवघ्या 5-10 पावलांवर वित्त विभागातील 2 कर्मचाऱ्यांना 2000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। या घटनेने जिल्हा प्रशासनात अक्षरशः खळबळ उडाली आहे। एखाद्या प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला विनाकारण त्रास दिला तर त्याचे काय फलित मिळते हे एका सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या एका ग्रामविकास अधिकाऱ्याने पुन्हा सिद्ध करून दाखवलंय। या ट्रॅपमध्ये पूजन विलास भंडारे वय 31 कासेगाव, निखिल राजीव कांबळे वय 35 संभाजीपूर जयसिंगपूर यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वित्त विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात नसलेला शुद्ध प्रशासकीय कार्यालय, यामुळे इथे होणारी खाबुगिरी चर्चेत येत नाही। पण गुरुवारचा स्फोटक सापळा दाखवून देतो की हा विभागही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही। वरिष्ठ अधिकारी पुण्यावर बदली आणि कनिष्ठांना मिळालेला प्रभारी कार्यभार, त्याचाच गैरफायदा घेत या लाचखोरांनी सूट घेतल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली। वेळेची शिस्त आणण्यासाठी सीईओ विशाल नरवाडे यांनी गेटबंदी, बायोमेट्रिक, टाइम टू टाइम तपासणी असा धडाका लावला। पण त्यांना वेळेत येणारे कर्मचारी नेमकी कोणते कामे करतात? जिल्हा परिषदेत लाचखोरीचा उच्छाद, कार्यकारी अधिकारी कुठे झोपले का असा खडा सवाल उपस्थित होतोय। जिल्हा परिषदेत सरकारी पगार घेऊन बेकायदेशीर धंदे वाढत असल्याच्या तक्रारींनी शिमगा केला होता। त्यामुळे आता जिल्ह्याचे लक्ष एका मुद्द्यावर खिळलंय। गुरुवारी पकडलेली लाच ही भविष्य निर्वाह निधीतील मंजुरीसाठी मागितलेली 2000ची खणखणीत दलाली होती। रक्कम लहान असली तरी अर्थ मोठा होता। त्यामुळे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचे जाळे खोलवर रुजलंय हे पुन्हा चव्हाट्यावर आलंय। ही घटना केवळ एका कारवाईची नाही तर संपूर्ण प्रणालीतील खाबुगिरीदारांची भांडाफोड आहे। आता सीईओनी कठोर कारवाई केली नाही तर कार्यकारी अधिकारी पदावर बसण्याचा अर्थच उरत नाही, अशीच जनतेची भावना आहे। त्यामुळे लाचखोरीच्या या साखळीवर सीईओ नरवाडे धडक कारवाई करतात की हे प्रकरण पुन्हा नेहमीप्रमाणे दडपून टाकले जातील याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।